हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपल्या जीवनात चढ उतार येत असतात का नाही? आपला बिझनेस असू देत, कधी एकदम अगदी टॉपला जाते, कधी खाली येते. हे चालू असते. हं? प्रत्येकाचे जीवनात प्रॉब्लेम्स येतात, आनंदाचे क्षण येतात. हे सगळं रात्र आणि दिवस असल्यासारखं असते. रात्र झाल्यावर दिवस येतो, दिवस झाल्यावर रात्र येते. पण काय होते, कधी आपले प्रश्नांना, आपले प्रॉब्लेम्सांना उत्तर मिळालं नाही तर आपण खूप दुःखी होतो. कधी कधी लोक आपल्याला फसवतात, आपल्याकडनं पैसे घेतात. ते पैसे परत द्या म्हणून आपण त्यांना विचारलं तर त्यांना राग येतो. एवढंच काय, ते तुमचे असे असलेले संबंध सुद्धा तोडून टाकतात. तुम्ही मदत केलेली त्यांना सगळं ते विसरून जातात. अशा वेळी तुम्हाला कधी कधी वाईट वाटते. नाही म्हणत नाही, मी माणसं आहोत, आपण वाटणार. अशा वेळी आपण कसं वागायचं? अनडिफिटेबल ॲटिट्यूड म्हणजे कोणी कसा वागला तरी वागू दे, हरकत नाही, मी काही घाबरणार नाही. ह्याला म्हणतो आपण कधी हार न मानायचं ॲटिट्यूड. इंग्लिशमध्ये ह्याला अनडिफिटेबल ॲटिट्यूड म्हणतो. ते हा ॲटिट्यूड आपण कसं मिळवायचा ह्याच्याबद्दल आज तुम्हाला अगदी 7 टिप्स सांगणार आहे. अगदी सोप्या आहेत, रोजचे जीवनातले आहेत आणि हे आपल्याला फॉलो करायला लागतात. हे फॉलो केले का नाही, मी म्हटले तसा अप्स अँड डाऊन्स येतात, स्ट्रेस येतो. तो स्ट्रेस आला तरी तुम्ही स्ट्रेसला डील करायला एकदम योग्य बनता. तुम्हाला कधीच वाईट वाटत नाही. तुम्हाला कधी हे जीवन नको बाबा, जगायला नको असं वाटत नाही. पहिली गोष्ट सेल्फ कंट्रोल आणि एक्सेप्टन्स. हो, ते ना मला फसवले ना, ओके, फसवू देत, हे एक्सेप्ट करा. आणि कित्येक वेळा काय होते माहिती का, आपण नुसतं इमॅजिनेशन करतो, कल्पना करतो. असं झालं तर काय, तसं झालं तर काय, माझा अभ्यास झाला नाही तर काय, पेपर अवघड गेलं तर काय, नोकरी मिळाली नाही तर काय, आजारी पडलो की अहो मी मेलो तर काय, इथेपर्यंत. मग आपण काय करतो, खरं तसं काही घडत नसते. आपण ओके होतो, छान होतो, एकदम टवटवीत होतो. पण आपण ज्या गोष्टी घडत नाहीत किंवा घडणारच नाहीत कधी, अशा गोष्टींसाठी सुद्धा कल्पना करून घाबरून असतो. त्याची आपल्याला खूप भीती वाटते. आणि काही गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाहीत, त्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. सोडून टाका, इग्नोर करा त्याला. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याला इग्नोर करा, सोडून टाका. जे आपल्या हातात आहे तेवढं आपण करणार आहोत, बाकी सगळी देवाची इच्छा म्हणायचं. म्हणून मला देवावरचा विश्वास कायम खूप बरं वाटतो बघा. का, आपल्या पाठीशी कोणतरी आहे असं वाटतं. देवाची इच्छा, देव काय करतो तो चांगल्यासाठी करतो. आज आता मला हे ओके वाटत नसणार, पण उद्या आहेत ना खूप चांगलं होणार, हे नक्की. हा आपण विचार करायचा. आणि का नाही, आपल्याला आनंद कशाने येतो माहिती का, शहाणपणामुळे आनंद येतो. हॅपीनेस कम्स फ्रॉम विजडम म्हणतात इंग्लिशमध्ये. फक्त पैसे असले म्हणजे आपण आनंदी नाही बनत. आपल्याकडे 4 वस्तू आहेत चांगल्या, घर मोठं आहे, अमुक आहे, शेती आहे, म्हणजे आपण आनंदी बनतो असं नाही. असं फक्त पैसे तुम्हाला आनंद देत असले तर कितीतरी श्रीमंत लोक आपलं जीवन सुद्धा संपवतात. का मग? म्हणजे
पैसा आपल्याला आनंद देत नाही, आपल्याला आनंद देते हे शहाणपणा आहे, विजडम. म्हणून आपण वाईस व्हायचं आणि ह्याच्यासाठी मॅच्युरिटी पाहिजे. मॅच्युरिटी असली का नाही आपल्याला कळते कशाचं काय. तर इवन आपण एकटं असलो तरी खूप आनंदी राहू शकतो. माझी एक मैत्रीण आहे, रिटायर्ड लेक्चरर आहे, ती एकटी राहते पण एवढी आनंदी आहे, एवढी खुश आहे. म्हणजे आनंदी राहायला आपल्याला बाकी सगळी माणसं पाहिजे तसंही नाही, तुम्ही एकटे सुद्धा आनंदी राहू शकता. फक्त विजडम पाहिजे तुम्हाला. आणि पुढचं म्हणजे आपल्याला थँक्यू म्हणायला यायला पाहिजे. तर देवाला असो, आईवडिलांना असो, मित्रमैत्रिणींना असू देत, आपल्याला कोण मदत केलेली आहे त्यांना असेल, म्हणजे ग्रॅटिट्यूड पाहिजे. हे बघा, देवानं आपल्याला सगळं छान दिले, आरोग्य किती चांगलं दिले, डोळे चांगले दिलेत, कान दिलेत, हात दिलेत, पाय दिलेत, सगळं काही दिले, डोकं दिले. मग कशाला तक्रार करता? बी हॅपी ना, आनंदी राहावा. आपल्याला चांगले आई वडील भेटलेत, आपल्याला घर आहे, मग कशाला? नो डाऊट. आणि कोणाचं घर तुमच्या घरापेक्षा मोठं असेल, असू देत की, काय ते. आपल्या घरात आपण आनंदी आहोत ना, बास आहे. म्हणजे जे कोणी तुम्हाला मदत करते ते ना, त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा. तर देव असू देत, आई वडील असू देत, मित्रपरिवार असू देत, कोणी. त्यामुळे आपण खूप आनंदी आणि शांत राहतो. थँक्यू म्हणायला शिकूया ना. तो आपला शिपाई असेल, आपला लिफ्टचा मुलगा असेल, आपल्याकडे काम करणारी मोलकरीण असू देत, ते आपल्याला मदत करतात. थँक्यू म्हणायला शिकूया त्यांना, ग्रॅटिट्यूड दाखवूया. पुढचं काळ हे खूप खूप प्रेशियस आहे. हे बघा, पैसा संपला तरी आपण परत मिळवू शकतो. एकदा गेलेले दिवस किंवा गेलेली वेळ आपण परत मिळवू शकतो का? नाही. सपोज माझं आयुष्य 80 वर्षाचं आहे, 1 वर्ष हे गेलं की तर गेलं, मायनस, तर काही परत येणार नाही. त्यामुळे म्हणून म्हणतात टाइम इज मोर देन मनी. पैसा सुद्धा खर्च झालेला आपण मिळवू शकतो, पण गेलेली वेळ परत मिळत नाही. पण आपल्याला हे वेळेबद्दल एवढी वेळेची महती माहीत नाही का? अहो, वेळ आपल्याला फ्रीली मिळते, फुकट मिळतो. वेळेसाठी पैसे मोजायचे असले तर आपण त्याला व्हॅल्यू दिली असती. आपल्याला माहीत आहे, आपल्याला वेळेला काही आपण पैसे मोजलेले नाही आहेत, त्यामुळे आपल्याला वेळेची किंमत कळत नाही, वेळेचं व्हॅल्यू कळत नाही का? आपण तर फ्रीमध्ये मिळालेले आहे म्हणून. त्यामुळे टाइम इज मोर देन मनी, लक्ष ठेवा. त्यामुळे वाया घालवताना, वेळ आपण वाया घालवताना विचार करा. आणि आपल्या जीवनात काहीतरी पर्पस असू देत ना, ध्येय असू देत. कशासाठी करते? आता हा व्हिडिओ मी कशासाठी करते? बघणारे व्ह्युअर्सांना कळू देत आपण कसं आपला अनडिफिटेबल ॲटिट्यूड निर्माण करावं. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत नाही, रडत नाही, वाईट वाटून घेत नाही. तसा पर्पस पाहिजे कशावर. मी हे कशासाठी करतोय? काहीतरी ध्येय पाहिजे, ह्याच्यासाठी मी करतोय. त्यामुळे आपल्या आयुष्यात पण काहीतरी पर्पस पाहिजे. पर्पस शिवाय काही उपयोग नाही. त्यामुळे ध्येय ठेवा कायम कुठल्याही कामाला. इवन मी आता ही खोली साफ करते, कशासाठी? काय पर्पस आहे त्याचा? स्वच्छता आहे, त्याच्याशिवाय धूळ घाण असली ते खोकला येईल, आजारी पडू. स्वच्छता असली की प्रसन्न वाटते.
देवाला सुद्धा स्वच्छ जागेत राहायला आवडते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला लाईफमध्ये एक पर्पस ठेवा आणि तुमचे मनाचं ऐका. बी ए फ्रेंड ऑफ युअर ओन, मी म्हणते तसं. बाकीचं काही म्हणू देत, लक्ष देऊ नका. तुमचे मनाला तुम्ही विचारा. बी युअर ओन फ्रेंड. हो, हे बरोबर आहे का मी असं केलेलं? कुठलंही काम असू देत, काही विचार असू देत, कोणाशी मैत्री असेल, केलेली ही बरोबर आहे का? हे माझं काम योग्य आहे का? तुमचं मन म्हटलं योग्य आहे कर, देन गो हेड. नाही ते करू नका. बाकी कोणाचंही ऐकू नका. बाकी कोणाही काही म्हणू देत, पण तुमचे मनाला विचारा. हे गुड.